पुण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। युवक काँग्रेस आंदोलन करत आहे। काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेस आक्रमक झालेले दिसत आहेत। तर या संदर्भात अधिकचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, सध्या काय पुण्यात वातावरण सुरू आहे? युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, काय अधिकचे अपडेट्स? रिपोर्टर लाईव्ह जाऊ द्या। तर आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। युवक काँग्रेसच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। तुमचे हफ्ते 3 लोक घेत नसतात। तुमच्याकडे हफ्ते जे आहेत ना, खालच्या लोकांपासून वरच्या लोकांपर्यंत सर्वांकडे हफ्ते जातात आणि इथं जे आहेत ही टोळी खूप मोठी आहे। आमचा आक्षेप आहे की तुम्ही अल्पवयीन मुला मुलींना एंट्री देतात, ते होतंय। इथं जर ज्या पद्धतीने दारू काल 19 लोक मेली साहेब, 19 सेन्सर मोडलेले आहेत, त्याची कसलीही लाज डिपार्टमेंटच्या लोकांना वाटत नाही आणि इथं काहीच काम करून उपयोग असणार नाहीये। आम्ही टाळत बघतो, घरी जाऊन बसा, पगार घ्या। माहिती समोर येते 800 रुपयांच्या फायद्यासाठी हे सगळं केलं गेलं। काहीच कामाची नाही, कर्मचारी काहीच कामाची नाही। 19 लोक गुन्हेगार आहेत। 19 लोक तुम्ही घरी जाऊन बसा, आम्ही टाळं लावतो, आम्ही टाळं लावणार आहोत। उत्पादन काम उत्पादन काम नाही, घरी जाऊन बसा, कामच करत तर आपण ही दृश्य पाहतोय पुण्यातली राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर। पुण्यात काँग्रेसचं आक्रमक झालेले पाहतोय। युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। तर ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी पुण्याहून थेट लाईव्ह आहेत। तर ज्ञानेश्वर, काय सांगाल, काय तिथलं वातावरण आहे? युवक काँग्रेस आक्रमक झालेली दिसते, काय त्यांच्या मागण्या? अगदी बरोबर आहे। आपण जर पाहत असू तर राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। या हातात त्यांनी कुलूप आणि चावी आणि साखळी आणल्याचं आपण पाहतो, ज्यामध्ये जर राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांचं काम करत नसेल तर या सगळ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे, या सगळ्या कार्यालयाला टाळं ठोकलं पाहिजे, अशाची जी प्रतिक्रिया आहे ती या सगळ्या आंदोलकांची आपल्याला बघायला मिळते आहे। आपण गेल्या अनेक मिनिटांपासून जर इथला हा सगळा संघर्ष पाहिला तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पुण्यातलं हे जे कार्यालय आहे, या कार्यालयाच्या बाहेर हे सगळे अधिकारी जमलेले आहेत आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत। मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असतील किंवा पोलीस असतील ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना त्यांना हेच सांगायचं की विभाग जो आहे तो कारवाई करतोय। मात्र राष्ट्रवादी त्यासोबतच विरोधातले जे पक्ष आहेत, काँग्रेस असेल, त्यासोबत काल शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील आंदोलन केलं गेलेलं होतं आणि आता युवक काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। हातात पोस्टर्स या सगळ्या आंदोलकांच्या आपल्याला बघायला मिळत आहेत। कुलूप, चावी, साखळी अशा पद्धतीचे सगळे जे उपकरणं आहेत ती आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कार्यालयाला टाळं लावायचं आहे, कारण विभागाकडून योग्य कारवाई केली जात नाही, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी मांडली जाते आणि त्याचाच जो आपल्याला परिणाम दिसतोय की जवळपास 22 जे मृत्यू आहेत ते या विषारी दारूंमुळे झालेले आहेत आणि या सगळ्या लोकांचा मृत्यू झाल्यानंतर इतके दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून का कारवाई केली गेली नाही, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते युवक काँग्रेसकडून विचारले जात आहेत आणि म्हणून हे आक्रमकपणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। संघर्ष युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये या ठिकाणी सुरू असल्याची सगळी दृश्य आपण पाहतोय। जे गेट आहे त्या गेटवर पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचं काम सुरू आहे
मात्र जे हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचा आपण पाहतोय. घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि विषारू दारूमुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्या विषारू दारूचे अड्डे इतके दिवस कसे सुरू होते अशा पद्धतीचा जो सवाल आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातोय. आंदोलक त्यांच्या भूमिकांवरती ठाम असल्याचं आपण पाहतोय. काय भूमिका आहे, कशामुळे तुम्हाला एकतर हे सिंडिकेट आहे, हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, याला अनेक लोकांनी सोडलं वारंवार, सगळ्यांची हप्तेखोरी चालू आहे, दारूचे अड्डे माहिती आहेत, पकडायचं कोणाला 24 तासात माहिती आहे, सगळे सर्कल आहे, त्या 19 जीवांची किंमत आहे की नाही आज काही, हे सरकारचं आमचं म्हणणं आहे सिंडिकेट आहे, ताबडतोब निलंबन झालं पाहिजे मंत्र्यांचं अशी आमची मागणी आहे. सिंडिकेट आहे हे, आम्ही हे खातं काहीच काम करत नाही, त्यांचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार 19 वेळा 20 वेळा सुटतो कसा वानखेडे हा, त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. काय म्हटलं जाते पोलिसांकडून? आमचं पोलिसांना एकच म्हणणं होतं की हे खात्याला आम्हाला टाळं लावू द्या, हे खातं काम करत नाहीये, आम्हाला टाळं लावू दिलं जात नाही. जीवांची किंमत आहे की नाही काही, 19 लोक गेलेत, कित्येक अत्यवस्थ आहेत, त्यांना वैद्यकीय सुविधा नाहीत, बातमी दाबली जाते, चाललंय काय हे? आपण बघतोय की या ठिकाणी जे सगळे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या समोर हे जी सगळी पोलिसांची कुमक आपण पाहतोय ही आंदोलकांना थोपवण्यासाठी या ठिकाणी ही सगळी जी ताकद जी आहे ती वापरतानाचं चित्र आपल्याला दिसतंय आणि घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे आणि या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीत पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय की काय नेमकं या सगळ्या परिस्थितीत हे आंदोलन थोपवण्यासाठी म्हणून त्यांचे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय. या सगळ्या भागात जर आपण पाहिलं असेल तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त माझ्या पाठीमागे तुम्हाला बघायला मिळतोय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पुण्यातलं हे कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून जे वेगवेगळ्या ठिकाणी दारूचे अड्डे या ठिकाणी सुरू आहेत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी, तिथे जर वेळीच कारवाई केली गेली असती तर अशा पद्धतीनं विषारू दारू पिऊन लोकांचा नाहक बळी गेला नसता. पण याच विभागाच्या माध्यमातून जी कारवाई करणं अपेक्षित होतं ती कारवाई झाली नाही. अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आपल्याला दिसत असताना आता वेगवेगळ्या ह्या मृतांच्या संख्या समोर येत असताना युवक काँग्रेसकडून जे आंदोलन केलं या ठिकाणी गेलेलं आहे त्यात मोठ्या आक्रमक पद्धतीने सगळ्या घोषणाबाजी जी आहे, हातात जे पोस्टर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, ज्यावरती निलंबन जे आहे ते इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं व्हावं अशा पद्धतीची मागणी युवक काँग्रेसच्या वतीनं केली गेलेली आहे. कारण जे आपण विषारू दारूमुळे लोकांचे मृत्यू झाल्याचं पाहिलं त्यात उत्पादन शुल्क जबाबदार आहे अशा पद्धतीची मागणी युवक काँग्रेसच्या वतीनं यामध्ये या आंदोलनाच्या दरम्यान केली गेलेली आहे. मोठ्या घोषणा या ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर पोलिसांचं निलंबन झालेलं आहेच. पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथल्या पोलिसांचं निलंबन झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखील काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय अशा पद्धतीची माहिती समोर येते. आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीत विरोध जो आहे तो युवक काँग्रेसकडून या ठिकाणी अधिक तीव्रपणे आपल्याला या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाहेर या आंदोलनाच्या माध्यमातून केला जात असल्याचं दिसतंय. अजूनही या ठिकाणी ज्या घोषणा आहेत, जे आंदोलन आहे ते अधिक तीव्र होताना आणि अधिक संतप्त या सगळ्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. पोलीस देखील या आंदोलकांना हे आंदोलन या ठिकाणी करू नये अशा पद्धतीचा पोलिसांचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि मोठी पोलिसांची जी कुमक आहे ती या ठिकाणी आंदोलकांना थोपवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला जो टाळं लावण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसचा आहे हा हाणून पाडण्यासाठी पोलिसांची देखील मोठी त्रेढा तिरपीट या ठिकाणी उडताना आपण पाहतोय. या सगळ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर लोकांची तर नाराजी आहेच आहे, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं असेल तर आंदोलक देखील अधिक तीव्रपणे त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या या ठिकाणी उमटताना आपल्याला दिसत आहेत. तर सध्या तिथे काय चर्चा सुरू आहे? पोलीस आणि आंदोलक एकमेकांना भिडलेले दिसत आहेत, त्यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे, नेमकं काय म्हणताय? काँग्रेस आक्रमक झालेली आहे. पुण्यातलं विषारी दारू मृत्यू प्रकरणी पुण्यात काँग्रेस आक्रमक झालेली आहे.
उरळी कांचन भागात बेकायदेशीरपणे तयार केलेली गावठी दारू त्याची नशा वाढवण्यासाठी मुख्य आरोपी जो योगेश वानखेडे त्याने सुमारे 215 लिटर प्राणघातक मिथेनॉल त्यात मिसळलं होतं. पुणे शहरातल्या हडपसर आणि पिंपरी चिंचवड मधल्या दापोडी आणि फुगेवाडी परिसरात हे विषारी रसायनयुक्त मद्य विकलं गेलं. त्यामुळे विषबाधा झाली आणि जवळजवळ 18 नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला आणि त्यामुळे अनेक जण गंभीर अवस्थेत सुद्धा आहेत. तर या प्रकरणी या सगळ्याच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. पोलीस आणि युवक काँग्रेसचे आंदोलनकर्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. युवक काँग्रेसचं आंदोलन आपण पाहतोय. पुण्यामध्ये युवक काँग्रेस आक्रमक झालेली दिसते. त्यांनी तिथे ठिय्या मांडलेल्या आहेत. पिंपरीमध्ये 20 जण जे डुप्लिकेट दारूमुळे जी दगावलेली आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही या राज्य उत्पादन शुल्कमध्ये जाब विचारण्यासाठी आलो होतो. पोलिसांनी आम्हाला ऑफिसच्या बाहेरच अडवण्यात आलेलं आहे. ही दडपशाहीचा करण्याचा प्रयत्न चालू आहे. या सरकारचं निष्फळ अपयश आहे. हे फडणवीस सरकार कायम अपयशी ठरलेले आहे. असे किती लोक मेली तरी यांना फरक पडत नाही. तर या सरकारने देवेंद्र फडणवीसनी तात्काळ राजीनामा द्यावा. या परिस्थितीत तुम्ही हातात कुलूप घेऊन आलात, काय हेतू आहे तुमचा? आम्ही या ऑफिसला ताळेबंद करण्यासाठी आलो होतो. जर कारवाई करू शकत नाही, जर ह्या चुकीच्या गोष्टी थांबवू शकत नाही तर ह्या ऑफिसला टाळं लावलेलं बरं. यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आपण बघतोय की या ठिकाणी जी सगळी आंदोलकं आहेत ती ठिय्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेली आहेत. जमाबंदी नाहीये, त्यांना जबाबदारी नाही. जे क्लब, 5 स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स त्यांना सर्व ओपन आहे. फक्त सामान्य माणूस जो रस्त्यावरचा त्याला अलाउड नाहीये. दिवसभर हलणार नाही तुम्ही. आज कॅमेऱ्यावर सांगतोय 7 तास 6 वाजू दे 8 वाजू दे आम्ही अधिकाऱ्यांना बाहेर येणार नाही. लॉक लावल्याशिवाय आम्ही इकडनं बाहेर पडणार नाही, बाहेर जाणार नाही. हप्ते मिळत होते अशी आमच्याकडे माहिती आहे. 13 जणांवर कारवाई केलेली आहे. काय म्हणतात? ती 13 लोकांची यादी यांनी द्यावी. पहिली गोष्ट, कोणते अधिकारी आहेत, कोणते कर्मचारी आहेत. फक्त यांनी जे नावासाठी याद्यांवर कारवाई केलेली आहे. मोठे जे मासे त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर काहीच म्हणत नाही. त्याचा आम्ही पूर्णपणे भ्रष्ट आहे. 19 लोकांचा मृत्यू होतो. रेकॉर्डवरचा वानखेडे नावाचा गुन्हेगार हा वारंवार हा गडबड सुरू पुण्यातली आपण दृश्य पाहतोय. युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे. विषारी दारूमुळे 22 बळी गेल्यानंतर पुण्यामध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. बसल्याचं आपण पाहतोय. पोलिसांची मोठी कुमक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते. कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाहेर या सगळ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून टाळं लावण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता. त्यांच्या हातात आपल्याला जर आपण बघितलं तर लॉक होतं, चावी होती. त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य उत्पादन शुल्क विभाग काम करत नाही आणि म्हणून इथे जे आहे ते टाळं लावलं गेलं पाहिजे अशी भूमिका घेऊन हे सगळे युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. ज्ञानेश्वर दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय पुण्यामध्ये वातावरण तापलेलं दिसतं. युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाबाहेर युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 22 बळी गेले आहेत. त्यामुळे पुण्यात संताप व्यक्त करण्यात येतोय. राज्य उत्पादन शुल्क विभागाला टाळं लावण्यात येणार आहे अशी त्यांची भूमिका आहे. टाळं लावण्यासाठी ते टाळं चैन घेऊन इथे आलेले आहेत. पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा बंदोबस्त इथे आपल्याला दिसतोय. पोलीस त्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये त्यांना शिरून देत नाहीयेत. आपण इथे घोषणाबाजी पाहतोय. एकच संताप व्यक्त करण्यात येतोय. उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही गावठी दारू अत्यंत बेकायदेशीरपणे तयार करण्यात आली होती. दारूची नशा आणि तीव्रता वाढवण्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने त्यामध्ये तब्बल 215 लिटर घातक मिथेनॉल असं केमिकल मिसळलं होतं. हे अत्यंत विषारी रसायन मिश्रित करून ही दारू पुणे शहर पिंपरी चिंचवड परिसरात विकली गेली. ही बेकायदेशीररित्या दारू अड्ड्यांवर ही विक्रीसाठी पाठवली होती. ही दारू प्यायल्यानंतर अनेक नागरिकांना तीव्र विषबाधा झाली. त्यामध्ये 22 जणांचा बळी गेलाय. अनेक जण गंभीर प्रकृतीमध्ये आहेत, गंभीर परिस्थितीमध्ये आहेत.